दुसऱ्याला परतत असताना तर दुसऱ्या बाजूला उदय देखील मैदानावरती कोसळताना आपण पाहतोय. परंतु उठल्यानंतर एकच कमिटमेंट आणि एकच स्टेटमेंट त्याची पाहायला मिळाली. मी जरी कोसळलो तरी संघाला कोसळू देणार नाहीये आणि ही मानसिकता उदयची आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर निखिल. पहिल्या बॉलवरती आता धक्का मैदानावरती लागलाय रोहित म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. इथून जर आपण पाहिलं तर एक कॉन्फिडन्स हवा असतो ना पहिल्या बॉल पासून, तो कॉन्फिडन्स मिळाला टीम विकेम भरणेपाडा टीमला. एक मोठी बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला विकेम भरणेपाडा तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय गणा 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या दोन टीम मध्ये सुरू असलेलं एक युद्ध. आणि हे दोन महायुद्ध एकमेकांच्या समोर आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत. टॉप 6 मध्ये टेबल टॉप करण्याकरिता सुरू असलेला हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय गोलंदाज उदयनं. दुसरा बॉल फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग वरती. हा खराब बॉल आहे, नियंत्रण नाहीये. इट्स अ नो बॉल. रनआउटची संधी. आता इथे विकेट कोणाची गेले की नाही की आहे सेफ पाहिलं जाईल. डीआरएसचा वापर मैदानावरती केला जातोय परंतु मैदानामध्ये जो ड्रामा घडलाय, सिनेमा, प्युअर सिनेमा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता डीआरएस त्या ठिकाणी घेतला जातोय. नो बॉल तर असणार आहे परंतु इथे मनोजची विकेट ती मात्र धोक्यामध्ये आहे आणि चिंतेचं वातावरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यस, बॅटर आउट. फलंदाज मनोज बॅक टू द डगआउट, गॉन. मागच्या दोन्ही बॉलवरती ड्रामा घडताना आपण पाहिलाय. पहिल्या बॉलवरती विकेट गेली रोहितची, दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली या ठिकाणी मनोजची. आणि दोन्ही या स्पर्धेमध्ये रन्स बनवणारे महायुद्ध आता तंबूशास्त्राला परतले गेलेत. नवीन बॅटर टीमचा कप्तान मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय कल्पेश, तर दुसऱ्या बाजूला निखिल. आता मागच्या बॉलवरती जो आपण ड्रामा पाहिला, मनोजची या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची विकेट होती. आणि इथे जर आपण पाहिलं तर मेहनत जी घेतली होती ना मागच्या दोन बॉल मध्ये, भले हा बॉल एक्स्ट्रा असेल परंतु हा एक्स्ट्रा बॉलच विकेट देऊन गेलाय. आता पुढचा बॉल फ्री हिट स्ट्रायकिंग होती निखिलला आपण पाहतोय. जास्त वेळ मैदानावरती जाणार नाही याची नोंद घ्या, कारण आजचा हा शेवटचा सामना आहे आणि तो शेवटचा सामना सूर्यप्रकाशामध्ये पूर्ण झाला पाहिजे. आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न राहिलाय. प्रत्येक संघाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक संघाला या मैदानावरती एक सुंदर क्रिकेट खेळायला आवडतं आणि त्याचमुळे आयोजकांनी या सर्व काही बाबी ज्या आहेत ते लक्षात घेतल्या आणि त्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्यात. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता फ्रीडचा बॉल असणार आहे. फ्रीडच्या बॉलवरती निखिल स्ट्रायकिंगवरती. फ्री लायसन्स टू किल प्रेशर देखील आहे कारण मनोजची विकेट गेलाय. हा ड्राईव्ह चांगला केलाय शॉर्ट मिड विकेटला. त्या ठिकाणी विशाल होते, विशालच्या माध्यमातून फंबलिंग झालाय. एक रन या बॉलवरती मिळते आणि या सिंगलने धावसंख्या या फलकावरती 2 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. उदय जरी इंजर्ड असला ना तरी देखील त्याची मानसिकता त्या ठिकाणी ती मात्र सकारात्मक आहे. ग्लेन मॅक्सवेलला आपण पाहिलं होतं विश्वचषक 2023 मध्ये ज्या पद्धतीनं अफगाणिस्तान समोर विकेट्स जात होते, त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल देखील त्या ठिकाणी इंजर्ड होता परंतु त्याने दाखवून दिलं माझे पाय जरी जखमी असले तरी माझं जे मन आहे ते जखमी नाहीये, माझी मानसिकता जखमी नाहीये. आणि उद्या देखील तेच मैदानामध्ये दाखवून देतोय. आता समोर लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कल्पेशच्या बॅट मध्ये धमाकेदार षटकार, 6 धावा. दिले बॉल चालला फाईन लेगला. आणखीन एक मोठा फटका. इट्स अ 4 रन्स चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटू या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फलंदाज कल्पेशला. दोन्ही जर आपण फटके पाहिले
तर लाजवाब फटके त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, दुसरा बॉल फाईन लेगला डिपॉझिट केला गेला. हा बॉल हा देखील त्या ठिकाणी समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फिरवलं होतं या बॉलला. आता कमबॅक मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो एक मोकळा श्वास घेण्याची संधी आता या बॉलवरती उदयला देखील मिळाली असेल, कारण मागच्या 2 बॉलवरती प्युअर डॉमिनेट त्या ठिकाणी केलं होतं फलंदाज कल्पेशने. या मॅच मध्ये कल्पेशचा रोल देखील महत्वाचा आहे. मागच्या 2 मॅच मध्ये त्या ठिकाणी मनोज आणि रोहितने आपले हात खोलले होते. आता या मॅच मध्ये रोहित बाद झाल्यानंतर, मनोज बाद झाल्यानंतर कल्पेशला ते सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत आणि या देखील बॉलवरती रन्स मिळतील 4 चौकार. इट्स अ 4 रन्स. 399 नंबर मैदानामध्ये सुरू आहे, डेंजरस बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. मनोज बाद झालाय, रोहित बाद झालाय, तरी देखील त्यांची कमी जाणवू दिलेली नाहीये. कॅप्टन कसा असावा तर तो कल्पेश सारखा असावा. 2 विकेट्स गेल्यानंतर ऍज अ ज्युनियर प्लेअर या ठिकाणी कल्पेश मैदानावरती ते सूत्र हातामध्ये घेत असताना आणि ज्या पद्धतीने मागील 4 बॉलवरती रन्स त्याने बनवल्यात, विदाऊट प्रेशर त्याने बॅटिंग केले. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्याकरिता विनीतच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सुपूर्द केला गेलाय. सुरुवात चांगली झाली होती, विकेट आली रोहितची, विकेट आली मनोजची, परंतु शेवटच्या 4 बॉल मध्ये या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवत असताना, प्रतिबिंब उमटवत असताना फलंदाज कल्पेश या ठिकाणी पाहायला मिळालं. आता हा सामना जो असणार आहे तो कल्पेश विरुद्ध विकेम भरणेपाडा असणार आहे. हा मॅच गणा 11 विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला विकेम भरणेपाडा तर जरूर आहे, परंतु सध्या कल्पेश ज्या पद्धतीने मैदानामध्ये लढतोय, ती लढाई लढत असताना पहिलाच बॉल ऑन साइडला हॅमर केलं. या बॉलला इनटू दी गॅप मध्ये बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, चौकार. 4. आहोत आपणा सर्वांचे अन्यायाविरुद्ध लढणारे युवकांचे प्रेरणास्थान, कार्यसम्राट, समाजसेवक अर्थातच हिंदुश्री कुणालदादा पाटील आपणास विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. मी विनंती करतोय हिंदुश्री कुणालदादा पाटील आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विकेट देखील मैदानामध्ये गेले ते देखील गरजेचं असेल. आदरणीय सन्माननीय पिंटेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. खऱ्या अर्थानं एक समाजसेवक, कार्यसम्राट, विख्यात असे उद्योजक आणि त्याचबरोबर एक मोठं नाव आणि हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातो, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. वेळात वेळ काढून बीजी शेड्यूल मधून खऱ्या अर्थानं वेळ काढला आणि खाडी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळाले कुणालदादा आणि या स्पर्धेला त्यांचे पदस्पर्श लाभले आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती लाभल्यानंतर या स्पर्धेला 4 चांद लागत असताना धन्यवाद हिंदुश्री कुणालदादा पाटील, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. येथे देखील फटका फसला, बॉल हवेमध्ये कॉटन बॉलची संधी आणि यस त्या विकेटचं सेलिब्रेशन मैदानामध्ये बॅक टू बॅक विकेट घेत असताना विनीत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दीपेशला आता आल्या पावली पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. गॉन. विनीत सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो देखील कॅप्टन आहे आणि तो देखील आता या मॅच मध्ये त्याचा रोल प्ले करू लागलाय. पुन्हा एकदा आपण सन्मानाच्या दिशेने जातोय. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, टेंबीखोडे गावचे अनमोल रत्न आणि किरण दादांना विनंती करतोय आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, शॉट मिड विकेटला बॉल जातो, 1 रन कंप्लीट झाले आणि एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आपल्या मुख्य मंचावरती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. आदरणीय किरण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान
आपल्या या मुख्य मंचावरती केला जातोय. गणेश भोईर सर जे एक खाडी गावातील एक मोठे उद्योजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. धन्यवाद किरणदादा पाटील. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतो. आता ही बॅटल कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये असणार आहे. कर्णधार वर्सेस कर्णधार ही बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला विनीत विकेएम टीमचा कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला कल्पेश गणा 11 विठ्ठलवाडी टीमचा कॅप्टन आणि कर्णधारामध्ये असलेलं हे युद्ध मैदानावरती इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटचा बॉल अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला होता तो पिक करता आलेला नाही आणि यस इथे विकेट जाईल. पंचांचं बोट तडीकडे आकाशाच्या दिशेने गेले बरोबर इम्पॅक्ट स्टंपच्या समोर आणि इथे विकेट जात असताना धक्का क्रमांक लागलाय मैदानामध्ये 5 गॉन. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. नुकताच आपल्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी आपण पाहिलं एक चिमुरडा या मॅचला एन्जॉय करत असताना आता फोटो सेशन देखील केलं जाईल. आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट समाजसेवक हिंदूश्री कुणालदादा पाटील आणि त्यांच्या सोबत त्या ठिकाणी फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जात आहे. संपूर्ण आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हर्ष भोईर सरांना आपण पाहतोय. सचिन यांना आपण पाहतोय. किरण भोईर सरांना आपण पाहतोय. श्रीकांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश संपूर्ण आयोजक या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आणि आज त्या मेहनतीचं यश आयोजकांना मिळतंय. आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील खाडी चषकाची चर्चा आणि जी प्रसिद्धी मागील 6 दिवसांमध्ये मिळवलाय अफलातून कामगिरी आयोजकांची देखील आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये उदय आला आणि सुरुवात डॉट बॉलने होत असताना आपण पाहतोय. मैदानामध्ये आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झालाय आणि सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीनं होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल अडकीने आलाय. या स्पर्धेमधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदूश्री कुणालदादा पाटील आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला आणि या स्पर्धेला कुणालदादांच्या पदस्पर्शांनी 4 चांद लागताना पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट. आता काम फिट आहे का पाहायचं आहे. DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. ध्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. अंपायर्स कॉल. यस OUT आउट. डायरेक्ट हिट काम फिट फलंदाज इथे तंबूच्या आसराला परतला जाईल. आल्या पावली साहिल गॉन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. जे फ्रंट अँगलला कॅमेरा आहे त्याच्यावरती जे स्टँड वरती प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण थोडंसं खाली उतरा. धावसंख्या फलकावरती 22 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय. हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या मॅच मध्ये ती रंगतता आणि तो थरार इथे समोर फटका एक्स्ट्रा कव्हरला चान्स बनला. फिल्डर इंटरेस्टेड आदेश आणि वन ऑफ द बेस्ट फिल्डर आल्यानंतर चित्र पाहायला मिळते. विकेट गेलाय. आणखी एक धक्का. टीम गणा 11 विठ्ठलवाडी संघाला गॉन. विकेट्स वरती विकेट्स जात आहेत आणि एकंदरीत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 7 धक्के मैदानावरती लागले आहेत.
आणखीन एक विकेट मागच्या बॉलवरती जाताना पाहायला मिळाला आणि 22 धावा सध्या स्कोर कार्डवरती 22 वरती 7 धक्के. मागील 2 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं जी दहशत आणि जो दरार आपण पाहिला होता गण 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचा, मनोज आणि रोहित बाद झाल्यानंतर इथे स्ट्रगल करू लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती उदय, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा फुल टॉस, इथे देखील विकेट मिळेल का पाहायचं आहे. तिथे सेलिब्रेशन तर झालं आणि यस विकेट मिळते. आणखीन एक धक्का मैदानामध्ये गण 11 विठ्ठलवाडी टीमला. धक्का क्रमांक 8 गॉन. लिंबू कोसलावा तशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम गण 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमची झालाय. विकेट्स वरती विकेट्स जात आहेत. या ओव्हर मध्ये देखील सलग 3 बॉल वरती 3 विकेट गेल्यात. त्या आधीच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती विनीतला पण पाहिलं, त्याने 3 विकेट्स घेतले. फर्स्ट ओव्हर मध्ये उदय होता, तिथे 2 विकेट आले आणि विकेट पडण्याचा जो सिलसिला मैदानामध्ये सुरू आहे तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. हॅट्रिक बॉल उदय बॉलिंग ट्रॅक वरती. हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे नक्कीच पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं जात आहे. आय थिंक बॉल या ठिकाणी बेल्सला लागला आणि यस इथे विकेट जातोय. 9वा धक्का. माझी 9 धक्के मैदानावरती लागलेत 22 या धावसंख्येवरती. रातों की नींद जलाकर जब चमकता नहीं किस्मत का तारा तब खुद को यही कहना आज वक्त मेरा नहीं है. आणि सध्या मैदानामध्ये तेच घडतंय. आज वेळ कुठेतरी रोहित आणि मनोजला सोडून कुठेतरी त्या फलंदाजांची नाहीये. जी दहशत पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिली होती टीम गण 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमची, आता या मॅच मध्ये विकेट्स विकेट्स आणि फक्त विकेट्स. उदयच्या खात्यामध्ये 4 विकेट्स, विनीतच्या खात्यामध्ये 3 विकेट्स आपण पाहिले आणि जे इतर विकेट आल्यात रनआउटच्या माध्यमातून हे 2 गोलंदाज टीम विकेम भरणेपाडा संघासाठी जे सहकार्य मैदानावरती करतायत. आता ऑलआउटच्या छत्रछायेखाली टीम गण 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघ. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता आणि हा देखील चांगल्या पद्धतीने फिरला बॉल. इन ऑफ दी थर्ड ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता 22 वरती 9 धक्के मैदानावरती लागले गेलेत. कोणीच विचार केला नव्हता की गण 11 विठ्ठलवाडी टीमची अवस्था ही होऊ शकते, कारण याच मैदानावरती 2 वर्षाआधीचा इतिहास आहे. जेव्हा खाडी चषक डिसेंबर महिन्यामध्ये पार पडलं होतं 2023 मध्ये, तेव्हा चॅम्पियन बनणारा संघ, विजेता ठरणारा संघ विठ्ठलवाडी होता. आणि तो काल आणि आजचा दिवस जर आपण पाहिला खरोखरच पुन्हा एकदा ती ताजा झाली होती पहिल्या 2 सामन्यांमध्ये. कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग होत होती, चौकार षटकारांचा वर्षाव होत होता. रोहित बाद झाला, मनोज बाद झाला, निखिल बाद झाला, दीपेश बाद झाला आणि विकेट्स वरती विकेट. शेवटचे 12 बॉल आता बाकी आहेत. एका बाजूला नील आणि आकाश आणि त्याचबरोबर राहुल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संपूर्ण जबाबदारी या 2 फलंदाजांवरती असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आपण पाहणार आहोत, एका बाजूला भूमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वैतीपाडा. दोन्ही टीम्स बरोबर आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे ऑफिशियली क्वालिफायर्सचे सामने असतील त्याला सुरुवात होईल. पहिलाच बॉल समोर लॉफ केला, फटका फसला, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप कॅच ड्रॉप. आता डायरेक्ट हिट तो देखील मिस झालाय आणि आता मैदानामध्ये बॉल फार वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय आणि यस तो गेलाय. आता टोटली या बॉलवरती रन्स मिळतील तब्बल 6 रन्स या बॉलवरती. या धावा देखील खूप महत्वाच्या ठरतील या सेकंड इनिंग मध्ये. नशिबाच्या रन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता चिंतेचं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतंय. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आज 6 रन्स मिळताना पाहायला मिळाल्या. धैर्य बॉलिंग ट्रॅक वरती आलाय.
पहिला बॉल जर आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक, कॅच ड्रॉप झाला, डायरेक्ट हिट केला आणि तदनंतर बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने गेला. टायमर देखील इथे समाप्त झाला याची नोंद घ्या विकेट भरणे टीम. 11 बॉल टोटली बाकी आहेत आणि 28 धावा स्कोर कार्ड इथे पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग वरती आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती आणि इथे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 28, 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 14 षटक प्रगती पथावरती. हा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. ऑर्थोडॉक्स लॉंगनला बॉल जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29-29 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. पहिल्या बॉलवरती जे चित्र घडताना आपण पाहिलं, टोटली 6 रन्स आल्या आणि तदनंतर डॉट बॉल आला, सिंगल आलाय. रन्स इथे बनवावे लागणार आहेत. लास्ट विकेट देखील असणार आहे इथे. हेलपट्टीवरती टिकून राहून आता फक्त वेट करायचं आहे. एक्स्ट्रा रन्स येऊ शकतात आणि तो एक्स्ट्रा बॉल देखील मैदानामध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती राहुल. अजूनही 9 बॉल बाकी आहेत. 30 वरती 9 धक्के मैदानावरती लागल्यात. कमी गतीने टाकला होता, मिडल स्टंपला डिस्ट्रॉइट केलाय. फर्निचर डिस्ट्रॉइट करत असताना बिग विकेट. राहुल जो एक आशेचा किरण होता तो देखील आता तंबूच्या सरला परतला गेलाय. ज्याच्याकडून अपेक्षा होता या सिच्युएशनला रन्स बनवेल आणि तो फलंदाज देखील बॅक टू द डगआउट. ऑल आउट फलंदाज शेवटचा आपण पाहिला राहुल, तो देखील बाद झाला आणि गणा 11 विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम ऑल आउट झालाय 30 वरती. आता इथे 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 31चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग कार्ड वरती जर नजर टाकली तर फक्त 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी रन्स बनवल्यात. एक म्हणजे कल्पेश आणि दुसरं म्हणजे आकाश. बाकीचे सर्व फलंदाज शून्याचा चष्मा घालून तंबूच्या सरला परतला गेले. त्यामध्ये निखिलचं देखील नाव घ्यावं लागणार आहे. 5 रन्स त्याच्या देखील बॅटमधून आल्या होत्या. म्हणजे टोटली 8 बॅट्समन असे आहेत ज्यांनी शून्यावरती आपली विकेट गमावलंय. आणि बॉलिंग कार्डचा जर विचार केला तर 3 गोलंदाजांनी इथे काम तमाम करून टाकलंय. आपलं अधिराज्य गाजवलंय. उदयच्या खात्यामध्ये 4 विकेट्स, विनीतच्या खात्यामध्ये 3 विकेट्स, धैर्यच्या खात्यामध्ये 1 विकेट. 31 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 31चं टार्गेट आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार दातेवीर क्रिकेट क्लब ज्यांच्या माध्यमातून रोलर उपलब्ध करून दिले त्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर सहभागी होती केतकी रुपेश भोईर मॅडम, आपला देखील मनापासून आभार. सलग 7 दिवस जेवणासाठी त्यांनी ती सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर शुभम म्युझिकल ग्रुप आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे मागील सलग 6 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. शुभम, त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय पिंटेश गोपीनाथ भोईर साहेब, आपलं देखील मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी सलग 7 दिवस उपलब्ध करून दिले आणि जनरेटरची सुविधा सलग 7 दिवस आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य तब्बल 50,000 रुपयांचं देखील लाभलं गेलं. या सर्व दात्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर एक मोठे उद्योजक दीपेश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या मैदानासाठी
मातीची या ठिकाणी व्यवस्था केली गेली, त्यांचं देखील मनापासून आभार. लक्ष समोर ठेवलं गेले. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि खरोखरच मनापासून आभार की त्यांचे भोईर साहेब सलग 7 दिवस समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली गेली, त्याबद्दल हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कधीच न फेडणारे हे उपकार आणि खरोखरच पहिल्यापासूनच सपोर्ट राहिलाय केतन भोईर असतील, त्याचबरोबर संपूर्ण खाडीकर, आपलं मनापासून आभार. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 31 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये नीलला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आशू आणि नॉन स्ट्रायकिंग वरती बॅटर प्रणयला आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहणार आहोत. मागच्या सामन्याचा सुपरस्टार एका बाजूला आशू आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये नीलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केलाय, मिड ऑन वरून काढला आणि बॉल चाललाय लॉंग ऑनला. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार, 4. दाखवत असताना आपली क्वालिटी दाखवत असताना बॅटिंग मधील आशू. आज आशू पुन्हा एकदा जो 3 वर्षा आधीचा आशू होता तो पुन्हा एकदा त्याची ताजात होत असताना पाहायला मिळाली. बॉलिंग असो बॅटिंग असो, पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राइव्ह इनटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. लॉंग चेस सुरू आहे, बॅक टू बॅक सलग हा दुसरा चौकार फलंदाज आशूच्या बॅट मधून, 4 रन्स. ओव्हर दी विकेट. आता यष्ट दाखवलं होतं, यष्टावरती टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे आशुभूत नजरेने पाहिलं होतं. इथे 1 रन लेग बाईजच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये, धावा झाल्यात फलकावरती 9. 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. धावा झाल्यात फलकावरती 9 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. परफेक्ट टीम स्क्वॉड या ठिकाणी दोन्ही संघाचा पण पाहिला, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं कोण किस्पे भारी, तर आता प्रेक्षकांचं ओपिनियन आहे ते म्हणजेच विकेएम भरणेपाडा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. चौथा बॉल बॅकवर्डला जाऊन त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल होता मैदानामध्ये. पहिल्यापासून जर याच ॲग्रेसिव्ह मूडमध्ये बॉलिंग केली असती आणि तोच फील्डमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवला असता तर चित्र वेगळं असतं. पहिल्या 2 बॉलवरती जे चौकार आले तिथे कुठेतरी वेगळं चित्र असतं. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती दरगी डिलिव्हर्ड केला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधील. 31 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आशूच्या बॅटमधून आणि धमाकेदार सुरुवात त्याने केली होती. अतिशय शानदार सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. छान पद्धतीनं ते दोन्ही फटके आपण पाहिले. मिडॉन वरून एक बॉल बॅक ड्राइव्ह होता त्याच्यामध्ये. आता हा बॉल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला खेळला जातोय. कल्पेश तडकीने 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. इन ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती. ग्रामपंचायत सदस्य सागर किनी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनसेचे जे सागर किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून जर इथे विकेम भरणेपाडा टीम टॉप 6 मध्ये क्वालिफाय होते, हा सामना जर जिंकतायत तर सागर किनी सरांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि सातत्यानं सागर किनी सर बॅकबोन आहेत. एक अतिशय प्रामाणिक बिझनेसमॅन, त्याचबरोबर एक चांगले क्रिकेटर देखील. आज बिझी शेड्यूलमुळे त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही, परंतु तरी देखील या टीममध्ये त्यांची जागा बनते आणि चांगले क्रिकेटर देखील आहेत. मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आपलं देखील स्वागत असेल.
10 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मनोज बाद झाल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी जी अवस्था आपल्याला पाहायला मिळाली, कमी गतीने टाकला होता. एक रन मिळू शकते या बॉलवरती आणि यस ते एक रन मिळालंय. सिंगल या बॉलवरती घेतली जाते. आता निल्सन फिगर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 रन स्कोर कार्डवरती 1.1 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. आज संपूर्ण दिवसामध्ये खऱ्या अर्थाने जी स्टारकास्ट उपस्थित झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांना पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले होते त्या स्टारकास्टने ते नाराज केलेलं नाहीये. कारण आज मनोज चमकला, रोहित चमकला, आशु चमकला, त्याचबरोबर सिद्धार्थ त्याने देखील चांगली कामगिरी केली. उदयला आपण पाहिलं, त्याने देखील चांगली कामगिरी केली. आणि सफारी इंडस्ट्रीमधील हे असे कोहिनूर्स आहेत ज्यांची एक मोठी फॅन बेस. दीपेशला आपण पाहतोय बरोबर थर्ड मध्ये. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाली. 11 धावा स्कोर कार्डवरती दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या षटकामधील हा दुसरा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती मनोज ओव्हर दी विकेट. या बॉलला फक्त हलक्या शताने दिशा दिली होती. थ्रो चांगला झाला, त्या ठिकाणी एक रन मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 12. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. खाडी चषकाचा हा सोहळा आज सरक या स्पर्धेचा 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आणि मागील 6 दिवसांमध्ये जी एन्जॉयमेंट, जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने या स्पर्धेला प्रतिसाद देताना पाहायला मिळाले. व्ह्यूवरशिप देखील अतिशय सुंदर पद्धतीनं युट्यूबला 6 स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेत होते. आणि सुंदर कमेंट्स या स्पर्धेबद्दल त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. कारण कुठली कमी या स्पर्धेमध्ये जाणवलेली नाही आहे. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर प्रत्येकी सामना 6 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रथम विजेता संघाला तब्बल 1 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जातील. अशी अनेक सारी बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचमुळे या स्पर्धेचा जो स्टँडर्ड आहे एक वेगळ्या उंचीवरती रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. 1 रन मिळेल या बॉलवरती. आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ मैदानावरती झालाय. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आपण पाहणार आहोत, जो बाकी राहिलाय डे 3 मधील, एका बाजूला भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत वैतीपाडा संघाला. आदरणीय सन्माननीय प्रवीण किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरणीपाडा गावातून एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल भरणीपाडा टीमसाठी हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण किनी, त्याचबरोबर अजय किनी, श्रीकांत किनी, कल्पेश किनी, प्रत्येकी या व्यक्तिमत्वांकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राईज भरणीपाडा टीमला असणार आहे. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 14 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या सेकंड ओव्हरमधील. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीनं शॉर्ट बॅकलिपनं त्या ठिकाणी बॉलला स्क्वेअर केलं होतं. बॉल जातोय डीपमध्ये, लॉंग ऑफला शतशक पोहोचताय. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 15 धावांची गरज. आता हळूहळू विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवलू लागलाय. ज्या पद्धतीने आज कामगिरी या दोन्ही संघांनी चांगली केली, प्रत्येकाला असं वाटलं होतं की या मॅचमध्ये मनोज चमकेल, रोहित चमकेल, परंतु कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे उदयची. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये ॲज अ सिनियर प्लेअर, कारण त्याला चांगलंच माहिती आहे या संघामधील सर्वाधिक अनुभवी गोलंदाज असल्या कारणानं एक त्याची देखील जबाबदारी बनते आणि त्याची देखील ती जबाबदारी तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला. हे प्रेक्षक राजे आपल्या स्क्रीनवरती आई एकविरा मित्र परिवार स्टँड आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. 18 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये आज रोहितच्या बॅटमधून आलेल्या 70 रन्स त्याच्या करिअरमधील आणखीन एक बेस्ट नॉक आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या मॅचमध्ये या शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी बरसणं गरजेचं होतं. विथ द बॅटने रोहित कमी पडला, मनोज कमी पडला, दीपेश कमी पडला, निखिल कमी पडला. शेवटी कल्पेश शेवटपर्यंत लढत राहिला, परंतु त्याला देखील अपयश आला आणि आता मिड विकेटला बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा.
संजय किनी सर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज जर का विकेम भरणेपाडा टीम आज क्वालिफाय करते. चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, स्लॉट मध्ये बॉल होता आणि बरोबर मिड विकेटच्या प्लॉटच्या बाहेर त्या बॉलला पाठवला होता. 2 बॉल्स केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. 22 धावा स्कोरकार्डवरती 22 रन्स स्कोरकार्ड आपण पाहतोय. विजयासाठी आता 9 धाव्यांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल देखील स्विच हिटमध्ये परावर्तित करू शकतो. ही देखील एक वेगळी कला तरीकेने आशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्या स्किल्स सातत्याने स्किल्सवरती लक्ष देत असतो, इम्प्रूव्हमेंटवरती लक्ष देत असतो आणि त्याचमुळे आशू आज खऱ्या अर्थानं काय चीज ते दाखवून दिलं त्याने. बॉलिंग असो बॅटिंग असो चांगल्या पद्धतीने कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही, परंतु बॅटिंगमध्ये कुठली कमी त्याने पडू दिलेली नाहीये. 3 बॉल्स केला त्यापर्यंत झाला 23 धावा स्कोरकार्डवरती. आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज 15 बॉल्समध्ये. आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान हिंदुश्री कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळाले. वेट ट्रान्सफर करून हॅमर केला होता या बॉलला. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता 7 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. चौदा बॉल बाकी राहिल्यात आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल त्याला तिथे कव्हर पॉइंटला पाठवण्याचा प्रयत्न तरीकेने झाला होता. शतक तरीकेने येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न तरीकेने सुरू आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 26 धावा फलकावरती लागल्या जातात. आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आपण पाहणार आहोत भौमिक 11 जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेव वैतीपाडा आणि ऑफिशियली जो पहिला सामना असेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश खाडी या 2 टीम मध्ये ऑफिशियली क्वालिफायरचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. विजयासाठी 4 धाव्यांची गरज. यावर मधील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि काय जबरदस्त फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चाफेड चषकाची आठवण झाली. ऑफ्टन वरती जवळपास वाईड लाईन वरती आशू तरीकेने शफल झाला होता. स्टंप वरती बॉल होता आणि तिथून तो बॉल फाईन लेगला पाठवला होता. आशू मध्ये एक वेगळी कला आहे. यस विजय झाल्या तरीकेने विकेम भरणेपाडा टीम अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये क्वालिफाय करत असताना हार्ड लक मनोज पाटील अँड कंपनी. हार्ड लक टीम गन 11 विठ्ठलवाडी. हार्ड लक दीपेश. हार्ड लक रोहित अजित. हार्ड लक. मेहनत तर चांगली केली होती परंतु आता कुठेतरी नशिबाला ब्लेम करावा लागणार आहे. तो दोष कुठेतरी आता नशिबाला द्यावा लागणार आहे. कुठे चुका झाल्या या मॅच हायलाइट्स स्टडी कराव्या लागणार आहेत.